राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीका केली आहे। देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात सध्या ज्या प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे त्याला काही मर्यादा आहे की नाही असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे। सद्यस्थितीत राजकीय घडामोडींवर अत्यंत कडक शब्दात प्रहार करताना त्यांनी सत्ताधारी आणि पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर तीव्र शब्दात निशाणा साधला। सध्याचा मूळ प्रश्न हा विकणाऱ्यांचा नाहीये, गिराईक असतील तर विक्री करणारे तयारच आहेत, अशा मर्मभेदी शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली। काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकल्या जाणाऱ्यांचा आहे। आता देह विक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच। आणखी 14 आमदारांनी हे घाणेरडं चालू आहे मुळात। हे कुठच्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि हे मला असं वाटतं यामध्ये लोकांमध्ये जर समजा तुम्ही जाताच, पत्रकार म्हणून जाताच, लोकांमध्ये संताप आहे या गोष्टींचा। हे सगळं अमित शहांचं राजकारण सुरू आहे। आता शिवसेनेचे 6 खासदार फुटले, भाजपमध्ये का नाही गेले? टीएमसीचे 22 खासदार फुटले, वेगळा गट का केला? उद्या जर मला त्याच्यावरती दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावरती, तर मला हे बाहेरून मला लोक जर आतमध्ये विरोध झाला तर मला बाहेरून पण लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील। दुसऱ्याने जर समजा कोणी दावा सांगितला तर मी हे जे उभे केलेले आहे त्यातला कोणी सपोर्ट करणार नाही। मी मगाशी म्हटलं ना, ज्यावेळेला तुम्ही समोरचे ज्यावेळेला विरोधक संपवता त्यावेळेला विरोधक हे तुमच्या दुश्मन तुमच्यातच तयार होतात। हे चित्र आता तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात सर्व ठिकाणी तुम्हाला दिसेल, अगदी खालपर्यंत दिसेल तुम्हाला।